नमस्कार मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांसोबत आज आलो होतो गुढीसाठी कळक न्यायला आणि माझ्या हाताला लागलं होतं. मित्रांना म्हटलं मला एक कळक काढून द्या. मग काय खेचून खेचून काय होईना ह्यांनी कळूक काढला होता आणि कळूक काय बारा काय विचारू राव. मग काय आम्ही दोघांनी कळूक घेतला होता. ह्यानं आपलं एकट्याने एक तरी घेतला होता. मग काय आम्ही लागलो की घराच्या दिशेने जायला. घरी आल्यानंतर आमच्या मोठ्या भावानं कळूक धुवून वगैरे घेतला होता. मग आता गुढी उभा करायची होती. गुढी उभा करून तो गेला होता फुलं बिलं आणायला. फुलं घेऊन आला तर आमच्या मॅडमने आज गुढीपाडवा आहे म्हटलं. मला बी वाटलं की आज ती गुढीची रांगोळी काढत असेल. नाही, तिनं काढली होती फुलं आणि त्यात आमची शिवण्या तिला बी काढायची ती रांगोळी. मग मी आपलं बसलो हार करत. हारच विकतच आणायचा होता पण माझ्या हाताला लागल्यामुळे मी काय गेलो नाही. गाडी चालवा याची नाही म्हटलं, कशाला उगाच आपलं तिथलेच आपलं जास्वंदाच्या झाडाची फुलं घेऊन आपला हार बिर केला. हार झाला होता बनवून. म्हटलं गुढीला आपलं हार लावून घेऊया म्हटलं. हार घेतला आपलं लावून. काय आपला मोठा हार नाही म्हटलं, बारकाच आहे. आणि कापूर वगैरे पेटवून घेतला, पाया पडलो. राहिली होती 4 फुलं, ती बी लावून घेतली. नाश्ता करत बसलो. म्हटलं दिवसभर आता उपाशी राहण्यापेक्षा त्यात पोळ्या जरा उशिरा होणार होत्या ना, मग पोळ्या करायला टाईम लागतो. मग म्हटलं बिस्किट खाऊन घेऊया. मग बिस्किट खाल्लं, पोळ्या वगैरे झाल्या. नैवेद्य आता दाखवायचा होता. मग म्हटलं गुढीला नैवेद्य दाखवायचा म्हटलं आणि घरातल्या देवाला ही निवद ठेवायचा. गुढीला निवद दाखवला, घरातल्या देवाला आलो बघा, निवद वगैरे ठेवला आणि जायचं होता आपल्याला आता मारुतीच्या मंदिरात. मग देवाच्या पाया पडलो. मारुतीच्या मंदिरात जायसाठी मी निघालो. मारुतीच्या मंदिरात आलो. ही मित्रांनो आपलं गावचं ग्रामदैवत आहे बरं का, मारुती. मारुतीच्या मंदिरात आलो, जरा माझं बरं वाटलं. तर आधी दार उघडलं होतं. आतमध्ये आलो, निवद वगैरे दाखवला. माझ्यासोबत होता मित्र, त्याला म्हटलं मी निवद दाखवतो, तू कडी लावून घे. आणि आता आपल्याला म्हटलं गाईला निवद दाखवायचा आहे. आपल्या आत्तीची गाय होती घरामागं, मग तिला वगैरे निवद दाखवला. राहिला होता एक निवद. मग तो मला विषय काय कळला नाही, पत्र्यावरती का ठेवायचा होता. मित्रांनो मला कमेंट करून सांगा, ही निवद असा पत्र्यावरती का ठेवते ती. माझ्या बी लक्षात आलं नव्हतं. म्हटलं आता जाऊया घरी, लय नको त्या गोष्टी विचार करायला. मग आता आपल्या घरची गुढी उभा राहिलेली बघितली. गावातल्या गुढ्या कशा उभ्या राहिल्या तर बघून घ्या मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.